मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। आने वाले विधानसभा चुनावों के लिए हर पार्टी तैयारी कर रही है। इसी बीच कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि महाविकास आघाड़ी की बैठक कल ही हुई और इसमें चर्चा हुई कि प्रमुख पदाधिकारी की मीटिंग मुंबई में होगी। इसकी तारीख अभी तक तय नहीं की। उन्होंने ये भी कहा कि हमारी आघाड़ी मजबूत है और हम आघाड़ी से ही चुनाव लड़ेंगे। असे चाचपणी आहे। कालच महाविकास आघाडीची आमची बैठक झाली। पवार साहेब, उद्धव साहेब, आम्ही सगळे काँग्रेसचे तीनही पक्षाचे प्रमुख लोक उपस्थित होतो आणि काल यावर चर्चा झाली आणि लवकरच आमचा तीनही पक्षाचा एक सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याची चर्चा सुद्धा आम्ही काल केली। तारीख आणि स्थळ मुंबईत असणार आहे, ते तारीख आम्ही कळवणार आहोत। त्यामुळे आमची आघाडी आहे, आघाडी मजबूत आहे, आघाडीमधूनच आम्ही निवडणुका लढणार आहोत। प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं अंदाज घेत असतो, त्याचा तो एक भाग आहे। इथे स्वतंत्र लढण्याचा कुठलाही संबंध नाही आणि सध्या तरी आम्ही आघाडीमधूनच चर्चा सुरू आहे आणि आघाडीमधूनच निवडणूक लढायचं। महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढेल हे आमचं आता नाही। मी ते सांगितलं ना, ते देवेंद्रजींनी त्या संदर्भात खुलासा केला पाहिजे। उपमुख्य आपले भाजपचे नेते त्यांना हवंय की नको आहे, केवळ ज्या मलिकांचा वापर मतासाठी करायचं ठरवलं असेल तर तेही स्पष्ट केलं पाहिजे। आता विधान परिषदेच्या निवडणुका आहेत म्हणून मलिक तिकडे बसले असतील आणि तिकडे त्यांना घेतलं असेल तर मतासाठी घेतला, म्हणजे भाजपाला सोयीचं काम चालतं काय? वापरा आणि फेका त्यांची वृत्तीच आहे, भविष्यात ते दिसेल। तर आज जे अभद्र सगळे भ्रष्टाचारी जमा करून सत्ता स्थापन केली त्यावेळेस गोड वाटलं का या सगळ्यांना? आता फळं खाताना आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर यांना तीच फळं कडू लागायला लागली। तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे। त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे, वॉशिंग मशीन भाजपाची आहे, कमल हा पावडर आहे, त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं, भाजप मशीनमध्ये, तो माणूस धुवून स्वच्छ होऊन बाहेर निघतो। हे आतापर्यंतचा अनुभव आहे, त्यात काही फार नवीन आहे असं नाही। म्हणजे आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांचे सगळे प्रकरण संपवून टाकायचे। आता आत्मचिंतन करावं गृह खात्याने, गृहमंत्र्यांनी। कायदा सुव्यवस्थेचं काय स्थिती आहे, किती बिकट झाली आहे आणि किती भयावह झाली आहे। दिवसाढवळ्या अधिकाऱ्यावर जर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न होत असेल पोलीस अधिकाऱ्यांचा, दिवसाढवळ्या तरुणींना रस्त्यावर पेटवलं मारलं जात असेल तर हे राज्य हे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा लवलेशही राहिला नाही राज्यात। ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे। मोठं संकट आहे दुबार पेरणीचं। पावसाने आता सलग काही भागामध्ये, काही जिल्ह्यामध्ये अजिबात पाऊस आला नाही आणि जमिनीची पापुंद्र सुद्धा ओला झाला नाही। त्यामुळं जी काही पेरली होती, पावसाची प्रतीक्षा, पावसाचा अंदाज घेऊन जी पेरणी झाली होती ती आता संपूर्ण वाया गेली आहे। याचा आम्ही उद्याला परवाला आम्ही हा विषय मांडू। लगेच दुबार पेरणीसाठी बियाणे आणि मदत शेतकऱ्याला सरकारनं केली पाहिजे, ही मागणी आमची उद्या परवा असणार आहे।